पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते 9:05 मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झालं आहे। ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत जिल्ह्यातील झालेल्या व होत असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली। यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं आहे। तर उमेद अभियानात झालेल्या कथित गैरव्यवहाराविरोधात कारवाईसाठी आंदोलकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच आवर घातल्याने मोठा अनर्थ टळला। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। सकाळपासूनच विविध शासकीय कार्यालयात ध्वजारोहण संपन्न झालं आहे। माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण संपन्न झालं। या सर्व शासकीय कार्यालयांमधील ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर सर्व अधिकारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालय येथील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी सहभागी झाले होते। यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, मनपा आयुक्त नितीन कापडनीस, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, आमदार अनुप अग्रवाल, राम भदाने, मंजुळा गावित, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्सना पाटील, सभापती लताबाई पोद्दार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विनोद भदाने, माध्यमिक शिक्षण अधिकारी मनीष पवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात आपले योगदान देणाऱ्या सर्व ज्ञात, अज्ञात, राष्ट्रपुरुष, थोर महात्मे, थोर पुरुष या सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करतो। बळीराजा हा आपल्या राज्याचा मुख्य आधारस्तंभ आहे। शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे। राज्याचे यशस्वी लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली। या योजनेच्या पहिल्या टप्प्यात आपल्या धुळे जिल्ह्यातील 9,020 शेतकऱ्यांच्या खात्यात 89,74,51,955 रुपये एवढी रक्कम वर्ग करण्यात आली आहे। उर्वरित पात्र शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळणार आहे। पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा। तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाविस्तार ॲप डाउनलोड करून घ्यावे असेही मी नम्रपूर्वक सगळ्यांना आवाहन करतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.